आज मी तुमच्यासोबत दम आलूची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इकडे मी अर्धा किलो छोटे छोटे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एक शिट्टी होईपर्यंतच शिजून घ्यायचे आहे आपल्याला बटाटे 50 ते 60% आणि त्यासाठी आता मसाला बनवून घ्यायचा. तर 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 विलायची, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 3 ते 4 लवंगा, अर्धा चमचा काळी मिरे आणि 4 ते 5 मिरच्या घेऊन हे छान असं भाजून घ्यायचा मसाला. आणि आता तो मसाला थंड करून मिक्सरमध्ये 1 ते 2 टोमॅटो आणि भाजलेला मसाला घेऊन 5 ते 7 काजू घेऊन त्याची प्युरी बनवून घ्यायची. आता इकडे बटाटे आपले शिजलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढेच बटाटे मी शिजवून घेतले आहे. आता त्याची साल काढून त्याला असे छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून ते फ्राय करताना छान फ्राय होतात. आणि ते बटाटे आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा असे. आणि आता तेलामध्ये जिरे, 2 कांदे मीडियम साईजचे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण बनवलेली टोमॅटो मसाल्याची प्युरी त्यात ॲड करायची. टोमॅटो कच्चं घेतल्यामुळे आपण 5 ते 7 मिनटं ह्या प्युरीला छान असं फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर आता यामध्ये 1 ते 2 कप गरम पाणी ॲड करायचं. दम आलू घट्टच असतं, जास्त पाणी ॲड करू नका. आणि आता कस्तुरी मेथी त्यात ॲड करून घेऊयात. छान मिक्स करून फ्राय केलेले बटाटे त्यात सोडून घ्यायचे. छान मिक्स करून उकळी आल्यानंतर आता फ्रेश 2 चमचे क्रीम मी ॲड केली आहे त्यात. आणि आता लास्टला गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घ्यायची. तर ही आपली दम आलू रेसिपी तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक